नमस्कार, मी किरण कसबे जनता संवाद न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। परभणीमध्ये झालेल्या संविधान विटंबनानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येनंतर अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ म्हणून अकोले तालुक्यात मोठा जनाक्रोश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। जनता संवाद न्यूज, अहमदनगर, अकोले। आज आपल्या संविधानावरती अत्याचार होतो, विटंबना होते। आज परभणी येथे विटंबना झाली। जर आपण या अन्यायावरती तोड काढला नाही तर उद्या हा अन्याय आपल्या अकोल्यातही होईल। जर आज आपण हा मोर्चा माघारी घेतला बिना न्यायाचा तर उद्या आपल्या अकोले तालुक्यात भर चौकात संविधानाची विटंबना केली जाईल। आज परभणीमध्ये भीमसैनिकांना अन्याय झाला, त्या एका भीमसैनिकाचा सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू देखील झाला। यांच्यावरती प्रचंड अशा स्वरूपाचा अन्याय झाला। उद्या आज परभणी येथे झाला, उद्या आपल्या अकोले तालुक्यात होईल। असा अन्याय पुन्हा होऊ नये त्यासाठी आपल्या अकोले तालुक्यातील भीमसैनिकांनी एका मोर्चाचे आयोजन केले। त्या मोर्चात आपण सर्वांनी सहभाग घेतला। आपण सहभाग घेतलाय तोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही, तोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय भेटत नाही, तोपर्यंत एकाही भीमसैनिकांनी माघार घ्यायची नाही। आणि मला खात्री आहे यातला एकही भीमसैनिक कुठे जाणार नाही जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय भेटत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रक्ताचं पाणी केलं आणि हे संविधान लिहिलं। अशा नालायक माणसांनी त्या संविधानाची विटंबना करावी एवढी त्याची लायकीच नाही। या महाराष्ट्रात देण्याचीच लायकी नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची विटंबना करायची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिलं होतं